हॅलो फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही सर्व? आशा आहे की तुम्ही सर्वजण आनंदात असाल आणि तुमचंही आयुष्य स्वामी समर्थांच्या कृपेने सुख समृद्धीने भरलेलं असेल. तर आज आपण जाणार आहे एक अतिशय पवित्र आणि शांत अशा स्थळी, स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. तर श्रीजा आली या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. या मंदिरात आलं की मनाला खूप समाधान आणि शांती भेटते. मंदिरात पाऊल टाकताच आधी कानावर येते ती मृदुंगाची आणि घंटानादाची गूंज आणि मंदिरातील तुळशी चंदनाचा सुगंध. मंडपात बसलेले सगळेजण डोळे मिटून जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत होते. स्वामी समर्थाच्या मूर्तीसमोर उभं राहिलं की एक अनोखी शक्ती जाणवते, जसं काही स्वामी समर्थ स्वतः सांगत आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता आमच्या श्रीजाची इच्छा होती की तिने घंटानाद करावं. तिला घंटानाद करायला खूप जास्त आवडतो आणि तिच्या पप्पाने तिचा तो हट्ट पूर्ण केला. आता श्रीजा पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालतीये. प्रत्येक ठिकाणी जाण्याचा तिचा जो उत्साह आहे तो आम्हाला खूप जास्त आवडतो. त्यामुळे तिच्यासोबत आम्हालाही खूप काही ठिकाणी, नवीन ठिकाणी फिरायला भेटतं. मंदिरात आल्यावर आम्हाला खूपच छान वाटलं. स्वामी समर्थ हे एक संत नाही, ते एक अनुभूती आहे. त्यांचं नाव घेताच जीवनातील असर वाटते, अडचणी सर्व चालल्या आहेत आणि सर्वजण असे म्हणतात की जो कोणी मनापासून स्वामी समर्थांचं नाव घेतो त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं नक्कीच घडतं. आम्ही सुद्धा मंदिरात बसणार होतो, पण श्रीजाला मोकळं खेळायला भेटलं की ती इकडून तिकडे धावते, त्यामुळे आमचं बसणं काही झालं नाही. श्रीजाचंच खेळणं चालू होतं. त्यानंतर पुन्हा ती गेली मंदिरात दर्शनासाठी तिच्या पप्पाच्या मागे मागे. कुठल्याही नवीन ठिकाणी गेल्यावर श्रीजा पहिले सर्वीकडे जाऊन बघते आणि तिथे मोकळं असं वातावरण तिला दिसलं तर तिथे खेळण्यास ती सुरुवात करते. आज गुरुवार होता आणि माझी सुद्धा अशी इच्छा होती की आज स्वामींचे दर्शन घ्या. त्यामुळे आम्ही आज श्रीजाला घेऊन स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आलो. पूर्ण मंदिर फिरून झाल्यावर आणि दर्शन घेतल्यावर श्रीजा आणि आम्ही बाहेर निघालो. बाहेर आल्यावर सगळ्यात पहिले आम्हाला दिसलं तर तिथलं गार्डन. ते दिसताच श्रीजानी पप्पाला म्हटलं की मला गार्डन मध्ये जायचंय. तिच्या पप्पानी नेहमीप्रमाणे तिचा हट्ट पूर्ण केला. तिथे काही मुलं घसरगुंडीवर खेळ खेळत होते. थोडी रात्र झाल्यामुळे जास्त लहान मुलांची तिथे गर्दी नव्हती. श्रीजाला आम्ही शूज वगैरे घातले आणि तिथे घसरगुंडीवर बसवायला नेलं. घसरगुंडी थोडी मोठी असल्यामुळे तिला खालच्या खालीच खेळवलं, पण तिला खूप मजा येत होती. मित्रांनो, तुम्ही पण असं कोणत्या मंदिरात जात असाल तर ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नवीन ब्लॉग साठी आम्ही लवकरच तुम्हाला पुन्हा भेटू. तर असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वजण स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.